आज रात्रीच्या जेवणामध्ये गवारीची भाजी बनवली आणि अशी चमचमीत अशी गवारीची भाजी चपातीबरोबर खाण्यासाठी छान लागते. त्याचा जो मोठा व्हिडिओ आहे चॅनलवरती अपलोड केलेला आहे. आणि मोड आलेल्या हिरव्या मुगाची आमटी केली. दोन्ही भाज्या बनवून झाल्या, परंतु शेंगदाण्याचं कूट शिल्लक नव्हतं म्हणून हे शेंगदाणे साईडला भाजून घेतलेले आहे. थोडेसे थंड झाले की शेंगदाण्याचं बारीक कूट करून घेते, म्हणजे दोन्ही भाज्यात ते वापरायला होईल. चपातीसाठी पीठ भिजवलं की मऊसूत चपाती अशी होते. 10-15 मिनटासाठी झाकून ठेवलेलं पीठ तिकडं आणि शेंगदाण्याचं कूट बारीक करून घेतलं बघा. आता या दोन्ही भाजीला घालून घेते, म्हणजे भाजी आणि आमटे शेंगदाण्याचं कूट घालूनच आज बनवणार होते. मैत्रिणींनो, सांगली सातारकड भागामध्ये कसं आहे, भुईमूग जास्त प्रमाणात केला जातो, त्यामुळे प्रत्येक भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट वापरलं जातं. प्रत्येक भागाच्या पद्धती ज्या आहेत भाजी किंवा आमटी बनवण्याच्या वेगवेगळ्या आहेत. आणि आमच्याकडे सांगली भागामध्ये प्रत्येक भाजीमध्ये शेंगदाण्याची भरड किंवा जाडं भरडं कूट जे आहे ते घातलं जातं. त्याशिवाय भाजी कशी चवीला छान लागत नाही, अशी आमच्याकडे पद्धत आहे. रात्रीच्या जेवणाची तयारी झालेली, गरम गरम चपाती करणं बाकी होतं.